दादा सुरेश दस यांनी धनंजय मुंडेंची तुला काय वाईट वाटतं? कोणी कुणाची ऐकाय का? एक मिनिट, हे मंत्री आहेत, ते दुसरे आमदार आहेत. आपल्या मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सुसंस्कृतपणा, समजलं? आणि त्यामध्ये जरी आम्ही आता माग आम्ही दादा एकमेकाच्या विरोधात होतो, परंतु आम्ही भेटायचो, बोलायचो. आमची काही दुश्मनी नाहीये. आमची विचारधारा त्यावेळेस वेगळी होती, आज आमची विचारधारा जुळलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहे. तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणुसकीच्या नात्याने भेटायला येतात ना तुला, की बाबा लवकर बरा हो, तुला शुभेच्छा आहे, अशा पद्धतीने तो गेला होता. बाकी काही नाही. वेगळा अर्थ भावनेचा बाजार मांडला गेला देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे की आमच्या भावनेचा बाजार मांडला गेला देशमुख कुटुंबियांच्या घरामध्ये इतकं ते निगरूनपणे त्या सरपंचाची हत्या झालेली आहे की कुणालाही तसं वाईट वाटणारच. आज त्यांची धर्मपत्नी असेल, आज त्यांची दोन्ही मुलं असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचं कुटुंबीय असेल, त्या सगळ्यांना मनामध्ये ही भावना येणं साहजिकच आहे. कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा आघात कोसळल्यानंतर प्रत्येकाला ती भावना येते. शेवटी मन आहे, माणुसकी आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं रास्तच आहे. आमचा प्रयत्न आहे CID, नंतर SIT, नंतर तुमचा न्याय व्यवस्था, या तिघांच्याकडनं लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट यावेत. आणि सातत्याने मुख्यमंत्री सांगतायत, उपमुख्यमंत्री एकनाथराव सांगतायत, आम्ही लोक सांगतोय की जो दोषी असेल, कुणीही दोषी असू द्या, त्याच्यामध्ये त्याची फिकीर केली जाणार नाही. ज्यांच्यापर्यंत ते दागेदोरे पोहोचतील त्यांना कडक मधलं कडक शासन केलं जाईल. हे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी बीडमध्ये जाऊन देखील परवा सांगितलेलं आहे. वेळ लागतोय, कुठल्याही गोष्टीचा तपास करावा लागतो. त्याच्यात एक व्यक्ती अजून सापडत नाही, ती शोधण्याच्या करता आम्हाला पण वाईट वाटतं की 60 दिवस झाले ती व्यक्ती सापडत नाही. असं होऊ शकत नाही, परंतु दुर्दैवाने ते घडलेलं आहे. पण आम्ही सगळेजण ते तपासण्याच्या करता जे ज्या काही यंत्रणेला मदत पाहिजे ती पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता आम्ही महायुतीचं सरकार करतोय. असं नाही रे बाबा, मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे, ज्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई. उद्याच्याला तुझ्यावर कुठला आरोप झाला आणि तुझा अर्थार्थी संबंध नसेल तर त्या आरोपावर तुझ्यावर कारवाई करायची नाही ना. तशा पद्धतीनं आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय, घटना दिली, कायदा दिलाय, नियम दिले, ते काय सांगतायत? त्याच्यात कुणाला पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न महायुतीचं सरकार करणार नाही. हे निक्षून महानगरपालिकेच्या 75व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं